इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 9वा नात्याबाहेरचं नातं स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधानामागील कारणे लिहा. अ. लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले. उत्तर. लेखकांना त्या लहान पिल्लाची थंडीने झालेली अवस्था पाहून त्याच्याबद्दल कणव वाटली. त्याला आधार आणि ऊब मिळावी, कोणीतरी त्याची काळजी घ्यावी म्हणून त्यांनी त्याला घरी आणले. आ. लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव डांग्या ठेवले. उत्तर. पिल्लू मोठ्या शरीरयष्टीचे आणि दांडक्या बांध्याचे असल्यामुळे त्याच्या दिसण्याला साजेसे नाव म्हणून डांग्या असे ठेवण्यात आले. ई. लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात. उत्तर. डांग्या शेताची अतिशय धैर्याने राखण करायचा, चोर प्राण्यांना घाबरवायचा आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम करायचा, म्हणून लेखक त्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात. प्रश्न दुसरा. खालील आकृत्या पूर्ण करा. अ. थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये. सर्वांगाला वेढून टाकणारी, रानातील पानाफुलांना नाचवणारी, रात्री थंडीची लाट वाढवणारी, वातावरणात गारठा निर्माण करणारी. आ. कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्ये. उत्तर. हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला. इवल्याशा जीवाला तशी थंडी असह्यच. त्याच्या अंगावर थरथर सुरू झाली होती. थंडीच्या ओलसरपणाने त्याचे केस जणू भिजल्यासारखे झाले होते. ई. खालील बाबतीत डांग्यांचे वर्णन करा. दिसणे, शरीरयष्टी, चाल, नजर. उत्तर. दिसणे. कापसासारखे गोंडस पिल्लू, तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक. शरीरयष्टी. मोठी, दणकट, आकर्षक, भारदस्त. चाल. दुडदुडू चाल, झपाट्याने धावणारी. नजर. बोलकी, चोरटी, ओळखीची आणि प्रेमळ. प्रश्न तिसरा. खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा. घटना 1. लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला. परिणाम. पिल्लाला थंडीपासून ऊब मिळाली, त्याची हुडहुडी थांबली आणि तो सुखावला. 2. कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं. त्याला प्रेम, सुरक्षितता आणि ऊब मिळाली. तो शांत झोपला आणि दोघांमध्ये नातं जुळलं. 3. लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला. डांग्याला आधार मिळाल्यासारखं वाटलं. त्याच्या डोळ्यात आनंद आणि समाधान झळकलं. 4. लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली. डांग्या लगेच सतर्क व्हायचा, उभा राहून लक्ष देऊन पाहायचा आणि ओळखीच्या व्यक्तीकडे धावून जायचा. प्रश्न चौथा. योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट. पिल्लाची धडपड पाहून पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली. रात्र आगेकूच करू लागली. थंडीची लाट वाढली. वाऱ्याने हलणारी डहाळी मन आकर्षित करत होती. इवल्याशा जीवाला थंडी असह्य होत होती. खेळूया शब्दांशी. अ. खालील शब्दांचे तुम्हाला समजलेले अर्थ लिहा. हुडहुडी. थंडीमुळे शरीराला होणारी जोराची थरथर. रुखरुख. मनात राहिलेली खंत किंवा हळहळ. फुलोर. फुलांचा गुच्छ किंवा फुलांची शोभा. अष्टपैलू व्यक्तिमत्व. अनेक गुणांनी युक्त, सर्व बाजूंनी कुशल व्यक्ती. विश्वस्त. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येईल अशी व्यक्ती. सोहळा. आनंदाचा किंवा विशेष प्रसंग साजरा करण्याचा कार्यक्रम. आ. खालील शब्दांचा सहसंबंध लावा. शुभ्र चांदणे. प्रसन्न किरणे. लाल सोनेरी पट्टे. निळसर प्रकाश. हळदुली सकाळ. ई.
खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दातून दोन दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा. 1. थंड, उष्ण गरम. 2. शांत, बोलका बडबड. 3. मान, अपमान अवमान. 4. स्वदेश, विदेश परदेश. आरंभ, शेवट अखेर. खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट. उत्तर: 1. कणव निर्माण होणे, दया निर्माण होणे. काळजात धस्स होणे, भीतीने धक्का बसणे. उत्साह द्विगुणित होणे, उत्साह वाढणे. भुरळ घालणे, आकर्षित करणे. खालील शब्द अभ्यासा आणि तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा. 1. नक्षीकांत, पायाच्या नखांपासून डोक्यापर्यंत. 2. अपाद मस्तक, पायापासून डोक्यापर्यंत. लिहिते होऊया. माझा आवडता प्राणी. विविध प्राणी व त्यांचे प्रकार. आवडता प्राणी कोणता, आवडण्याचे कारण. स्वभाव व गुणवैशिष्ट्य, त्याच्या बरोबरच अविस्मरणीय प्रसंग. उत्तर: माझा आवडता प्राणी कुत्रा. माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. कुत्रा हा अतिशय हुशार, विश्वासू आणि प्रामाणिक प्राणी आहे. तो घराची राखण करतो आणि आपल्या मालकावर खूप प्रेम करतो. कुत्र्याचे विविध प्रकार आहेत, जसे की पाळीव कुत्रा, शिकार करणारा कुत्रा आणि राखण करणारा कुत्रा. त्याचा स्वभाव खूपच सतर्क आणि जागरूक असतो. तो माणसाशी लवकर जुळवून घेतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो. माझ्या आयुष्यात कुत्र्याशी संबंधित एक अविस्मरणीय प्रसंग आहे. एकदा रस्त्यावर एक लहान जखमी कुत्रा दिसला. मी त्याला पाणी आणि अन्न दिले. काही दिवस त्याची काळजी घेतल्यानंतर तो बरा झाला आणि माझ्याशी खूपच मैत्रीपूर्ण राहू लागला. त्या दिवसापासून मला प्राण्यांबद्दल अधिक प्रेम वाटू लागले. मला कुत्रा आवडण्याचे कारण म्हणजे त्याची निष्ठा, प्रेमळ स्वभाव आणि संरक्षण करण्याची वृत्ती. तो खरोखरच माणसाचा खरा मित्र आहे. आपण समजून घेऊया. शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषणे अव्यय यांतील फरक. खालील दोन गटातील वाक्य वाचा. गट 1 आणि गट 2. गट 1. मी रोज सकाळी 6 पूर्वी उठतो. 2. तो आरशासमोर उभा होता. 3. डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. गट 2. पूर्वी राजेशाही होती. माझा मित्र समोर उभा होता. दाहिने वर पाहिले. वरील दोन्ही गटात पूर्वी, समोर, वर हे शब्द दिसतात. पहिल्या गटात ते शब्दांना जुळून आले आहेत म्हणून ती शब्दयोगी अव्यय आहेत. दुसऱ्या गटात ते स्वतंत्रपणे आले असून वाक्यातील क्रियापदांबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून ती क्रियाविशेषणे अव्यय आहेत. खालील शब्दांचा क्रियाविशेषण व शब्दयोगी अव्यय असा दोन्ही प्रकार उपयोग करून प्रत्येकी 2 वाक्य लिहा. पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर. पुढे क्रियाविशेषण म्हणून सैनिक पुढे चालत होते, तो माझ्या पुढे धावला. शब्दयोगी अव्यय म्हणून घरापुढे बाग आहे, शाळेपुढे मैदान आहे. मागे क्रियाविशेषण म्हणून तो मागे वळून पाहू लागला, मी थोडा मागे उभा राहिलो. शब्दयोगी अव्यय म्हणून घरामागे झाडे आहेत, शाळेमागे नदी वाहते. 3. बाहेर क्रियाविशेषण म्हणून मुले बाहेर खेळत आहेत, तो बाहेर गेला. शब्दयोगी अव्यय म्हणून घराच्या बाहेर गाडी उभी आहे, वर्गाच्या बाहेर शिक्षक उभे होते. खाली क्रियाविशेषण म्हणून पक्षी खाली उतरला, पुस्तक खाली पडले. शब्दयोगी अव्यय म्हणून झाडाखाली मुले बसली होती, टेबलाखाली मांजर झोपली आहे. जवळ क्रियाविशेषण म्हणून तो माझ्या जवळ आला, गाडी जवळ थांबली. शब्दयोगी अव्यय म्हणून शाळेजवळ दुकान आहे, नदीजवळ गाव वसले आहे. नंतर क्रियाविशेषण म्हणून आधी अभ्यास करा, नंतर खेळा, आम्ही नंतर भेटू. शब्दयोगी अव्यय म्हणून परीक्षेनंतर सुट्टी लागेल, जेवणानंतर आम्ही फिरायला गेलो. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा. मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे. शब्दयोगी अव्यय नंतर संबंध परीक्षा.
आ. तुझ्या देखील हे लक्षात कसे आले नाही. शब्दयोगी अव्यय देखील संबंध तू. ई. रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते. शब्दयोग्य अव्यय वरील संबंध रस्ता. देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का. शब्दयोगी अव्यय साठी संबंध देणे.